नमस्कार मित्रांनो, 18 डिसेंबरला मुंबईमध्ये एक दुःखद घटना घडली। गेटवे ऑफ इंडियावरून एलिफंटला जाणारी बोटला नेव्हीची नीलकमल बोटने धडक दिली आणि ह्या धडकीमध्ये 13 जणांचा निर्दोष लोकांचे मृत्यू झाले आणि ह्या 13 लोकांमध्ये 2 लहान चिमुकळे होते। ही दुःखद घटना काल घडलेली आहे आणि अजून शोधकार्य सुरू आहे। काही लोक अजून बेपत्ता आहे, कारण की अजून आशंका आहे मृत्यूचा आकडा वाढण्याचा। मुंबईसाठी डिसेंबर महिना हा काळा दिवस ठरला आहे, कारण की आज 15 दिवस अगोदर कुर्ल्यामध्ये बस अपघातामध्ये निर्दोष लोकांचे जीव गेले। यात कोणाची चूक होती हे कोणाला अजून कळलं नाही आहे। ही बोटीची नेव्हीवाले ह्या बोटीची तपासणी करत आहे की नक्की चूक कोणाची होती, कारण की नीलकमल बोट एवढी स्पीडनी एलिफंटा जाणारी बोटला धडक देते आणि इतके लोकांचे मृत्यू होतात। ते ही सारी घटनाची तपासणी सुरू आहे। मित्रांनो, काही व्हिडिओ माझ्याकडे आहे की जिकडनं ते डेड बॉडी काढण्यात आली आहे त्या पाण्यामधून, ते आम्ही तुम्हाला दाखवू शकत नाही आहे, कारण की ती व्हिडिओ तुम्हाला विश्लेषित करू शकतात। काही खूप दुःखद ती मृत्यू झालेली दिसत आहे, कारण की त्यांचे पोट फुगले गेले आहे आणि खूप काही बेकार परिस्थितीमध्ये ती डेड बॉडी भेटली आहे। तर ती व्हिडिओ तुम्हाला दाखवत नाही आहे, पण माझ्या स्क्रीनमध्ये मागे तुम्ही पाहत असेल की जेव्हा ती बोट धडकली आहे, जेव्हा ते लोक ओरडत होते वाचवा करून, ते तुम्ही बघू शकताय। पण डेड बॉडीचे फोटोज वगैरे तुम्हाला दाखवू शकत नाही, त्यासाठी माफी असावी। पण ही घटना खूप दुःखद होती।